भारत माता की भारत माता की। आज 9 ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि त्या अतिशय चांगल्या दिवशी आपण त्या हॉस्पिटलचं तिथे जे अद्ययावत सेवा आपण यातून देणार आहोत. आता नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे आणि त्याचं उद्घाटन त्याची सुरुवात आपण ज्या दिवशी करत आहोत. त्यानिमित्ताने मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर, नगरसेवक अनेक आहेत, महापौर आहेत, आमदार आहेत, सगळे पदाधिकारी आहेत, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मला भाषण देऊन दिलेलं आहे. आम्ही भाषणाला जातो त्यावेळेला आमचे पी वैद्य आम्हाला भाषण देऊन देतात. ते थोडं मी वाचून टाकतो, कठीण आहे थोडं सांगायला. तर त्यांनी म्हटलं तपश्चर्या साधना या गोष्टी केवळ पुस्तकी अथवा शब्दजंजाळ नाही. आता साधना नाव आल्यावर म्हटलं खरं आहे ते, पण साधना माझ्या बायकोचं नाव आहे, बाकी फक्त शब्दजंजाळ नाही आहे. समर्पित सेवेतून सार्थकतेचा हा प्रवास. आपल्याकडे सुश्रुत ऋषी यांचा वारसा आहे. महर्षी सुश्रुत हे शल्य विशारद होते, म्हणजे सर्जन होते. धन्वंतरी आपल्याला माहीत आहे, त्यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. महर्षी म्हटलं की त्यांचा ठरलेला सेटअप आपल्या डोळ्यासमोर येतो. वाढलेल्या जटा, गुंद कपाळ, पिळदार मिशा, त्यांना शोभणारी दाढी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, साहजिक झालं. आणि हे झालं प्राचीन. परंतु आजच्या आधुनिक जगात एखाद्या डॉक्टरांनी, त्यातही हृदयरोग तज्ज्ञ जर अशा रूपात दिसत असेल, त्यांना काय म्हणायचं? आधुनिक ऋषी अथवा डॉक्टर योगी. डॉक्टर मला सुरुवातीला ज्या वेळेला भेटायला आले त्यावेळेला मला म्हटलं, हे डॉक्टर धर्माधिकारी आहेत का? काही वर्षापूर्वीचा अनुभव सांगतो मी माझा. मी तसं विचारले, म्हटलं घरात रुद्राक्षाच्या माळा, दाढी एवढी वाढलेली, जटा वाढलेल्या, नक्की डॉक्टर आहेत? पण हो, हे डॉक्टर आहेत. आणि मग तेव्हापासून मी पण विश्वास ठेवला की हे डॉक्टर आहे. पण खरंच सांगतो की अनेक विक्रम त्यांनी केलेत. आता सांगितलं 24 तासामध्ये 47 47 हे रेकॉर्डच आहे. नाही, इतक्या शस्त्रक्रिया ते करतात. दीपक कांदेंनी मला सांगितलं की किती, एका महिन्यामध्ये 600 एन्जिओप्लास्टी. आपल्याकडे ओपन सर्जरी होते, आपल्याकडे ओपन सर्जरी होतात. मतलब दिल का मामला है, कुछ भी हो, ये संभाल लेते हैं, दिल के डॉक्टर है. आणि म्हणून असे अनेक विक्रम त्यांनी केले. म्हणजे खरं आहे, नाशिककरांना आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे की 200 बेडचं हॉस्पिटल आणि त्यामध्ये डॉक्टरांचे एवढे विक्रम, आणि एकाच छताखाली, एका रूममध्ये सगळ्या सोयी या ठिकाणी आहेत, सगळ्या सोयी आहेत. आता मला खरं या गोष्टीची कल्पना आहे, कारण मी या खात्याचा 7 वर्ष मंत्री होतो. मेडिकल एज्युकेशनला मी 7 वर्ष, 14 ते 19 नंतरच्या काळामध्ये मी जवळपास 7 वर्ष त्या खात्याचा मंत्री होतो. त्यामुळे मला माहीत आहे हॉस्पिटल चालवणं खाजगी हॉस्पिटलला किती कठीण आहे, किती सर्कस आहे. हॉस्पिटलला अनेक लोक चालवतात, असातलाही भाग नाही, पण ते अतिशय चांगल्या पद्धतीने चालवणं. प्रत्येक येणारा रुग्ण आहे, पेशंट जो आहे, त्याला खुश करणं, त्याला बिल घेताना सुद्धा बरं वाटलं पाहिजे. आणि त्याचा मग बिल देताना खूप मोठं जाणारे लोक मी बघितलेले आहेत. आणि आमचं कामच आहे, एकदा पेशंटचे उपचार झाले मग बिलाच्या वेळेला आमची आठवण येते. शेवटी 1-2 दिवस आमच्याकडे रुग्ण येतात, भाऊ बिल मोठं होईल, असं ऑपरेशन झालेलं आहे, अशी सर्जरी झालेली आहे, तर आधीच सांगा. मोठं आधी सांगितलं डॉक्टर 5-50 रुपये, 1000 रुपये वाढवून सांगतील. तुला बिल सांगितलं आम्हाला सांग. मग तिकडून जर सांगितलं 2 लाख रुपये, तर मग आम्ही सांगतो बाबा 5-50 कमी करा, 1.5 घ्या. पण डॉक्टर जर आम्ही आधीच सांगितलं तर मग ते सांगतात 2.5 लाख रुपये, आणि मग आम्ही सांगतो कमी करा, मग ते 50 कमी करतो. म्हणजे ज्यांना पाहिजे तेवढंच घेतात. पण डॉक्टरांकडे तसं नाही. अतिशय म्हणजे सेवाभाव जोपासून, हे नुसतं पैसे कमवणं. आता त्यांना हातखंडा आहे, ते खूप तज्ज्ञ आहेत, त्यांच्या हाताला यशही आहे, पण तो नुसतं पैसा कमवणंच नाही. पैसा तर खूप कमवतात, खूप कमवतील, ते खूप कमवतील. तर मुलगाही डॉक्टर, आमची कन्याही डॉक्टर आहे, त्यामुळे तिथे काही वाढवाच्या ठिकाणी नाही आहे. बहिणी त्याच्यासोबत आहेत. पण त्याबरोबर रुग्णांना त्याचं समाधान कसं होईल, त्याचे आशीर्वाद आपल्याला कसे मिळतील,
हा एक महत्त्वाचा विषय यामध्ये असतो. आणि म्हणून अनेक रुग्णांचे आशीर्वाद त्यांच्या मागे त्या ठिकाणी आहेत. खूप लोकांचे आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहेत आणि हे आशीर्वाद घेऊन त्यांची वाटचाल अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चाललेली आहे. आणि म्हणून त्यांना मी मनापासून या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो. आज अतिशय अद्ययावत असे मशीन की जे नाशिकमध्ये कुठेही नाही, त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे रुग्णांना आता मुंबईला जायचं काम नाही, कुठे मोठ्या शहरातून पुण्याला जायचं काम नाही. ज्या सेवा नाशिकमध्ये कुठे नाही त्या एकाच रूप खाली त्यांनी या ठिकाणी आणलेल्या आहेत. एकदा पेशंट इथे आला की सगळा बिलकुल ओके होऊन तो या ठिकाणून बाहेर जाईल या बाबतीमध्ये दुमत नाही. आणि म्हणून हळूहळू त्यांचा हा भार वाढत चाललेला आहे. देवयानी त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते मला सांगतो की सोपी गोष्ट नाही, खरंच सोपी गोष्ट नाही. इतक्या लोकांना सांभाळायचं, त्यांची मर्जी सांभाळायची. अनेक डॉक्टर मी बघितलेत, माझं खूप काम या क्षेत्रामध्ये आहेत. लाखो लोकांवर शस्त्रक्रिया मी मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन केलेल्या आहेत. देवयानी ताई त्या म्हणाल्या तर खरं आहे. मी 1.5-2 लाख लोकांचे मेडिकल कॅम्प घेतलेत. आदिवासी भागामध्ये घेतले असतील, ग्रामीण भागामध्ये घेतले असतील, अनेक ठिकाणी केलं. म्हणून मला याची माहिती आहे. पण तो इतकं चांगलं काम रुग्णांना हसत खेळत बाहेर पाठवायचं, परत पाठवायचं, त्याला डिस्चार्ज करायचा आणि त्यांना कुठेही त्रास होण्यापेक्षा फार आर्थिक त्याच्यावर ताण पडणार नाही अशा पद्धतीने माफक बिल घ्यायचं, हे सुद्धा एक मोठी कसरत असते, ही मोठी सर्कस असते. ते काम डॉक्टर या ठिकाणी करतायत. अनेक पदव्या त्यांच्याकडे आहेत, अनेक फेलोशिप त्यांच्याकडे आहेत, स्कॉलरशिप त्यांनी घेतलेल्या आहेत. अनेक ठिकाणी जाऊन ते लेक्चर देत आहेत, प्रदेशात जाऊन ते मार्गदर्शन करतायत. हे सोपं नाही. आणि सगळ्या एवढ्या गोष्टी करून ते नुसते पूर्ण त्यांनी फक्त डॉक्टर क्षेत्राला वाहून घेतलं अशातला भाग नाही, तर नाशिकमध्ये अनेक सोशल ॲक्टिव्हिटीज आणतात. त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांचा मोठा पुढाकार आहे. आता मी बघतो आपण या पुलावरून जो जातो त्यावेळेला सगळे मधले पिलर आहेत, त्याच्यावर सगळं ते रामायण त्यांनी साकारलेलं आहे. आपण बघतात ते डॉक्टरांचंच काम आहे. त्याच्यात मलाही कल्पना नव्हती, मलाही आपल्या मनामध्ये कधी कल्पना येणार नाही. पण त्यासाठी पिलर नुसते उभे आहेत ना, विचार सुंदर आहे. आता कुंभमेळा आपला या ठिकाणी आहे आणि कुंभमेळ्याच्या निमित्ताने एक धार्मिक वातावरण आपल्याला तयार करायचं आहे. आणि त्यांनी सगळ्या पिलरवर काढलेले सगळे ते चित्र आहेत, हनुमानाचे असतील, राम लक्ष्मण सीतेचे असतील, सगळं रामायण त्यांनी साकारले त्या ठिकाणी आपण ते बघतो. ते त्यांचीच कला त्या ठिकाणी त्यांनीच केलेलं काम ते आहे. आणि म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये, धार्मिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रासोबत अनेक चांगली कामं ते या ठिकाणी करतात. ते चांगले स्पोर्ट्समन आहेत, चांगले खेळाडूंना सुद्धा प्राधान्य देतात. अनेक कामं त्यांची आहेत, मी त्याचा उल्लेख या ठिकाणी करणार नाही. पण आपल्या कामातून एक वेगळा ठसा त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये उमटवलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुढची पिढी आता पुन्हा आपल्या सेवेमध्ये त्या ठिकाणी आलेली आहे, येते. आमचा चिरंजीव आता फायनल इयरला MBBS आहे, आमची कन्या MBBS झालेली आहे, वहिनी या ठिकाणी सोबत असतात. त्यामुळे हा परिवार यांनी सर्व खरं म्हणजे समाजसेवेसाठीच होऊन घेतलेला आहे असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही. आणि म्हणून या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्यावेळेला मुख्यमंत्री महोदय आले त्यावेळेला सुद्धा मी कार्यक्रमाला हजर होतो. आज सुद्धा मी या कार्यक्रमाला हजर आहे. त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. पुन्हा त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. श्री साईबाबा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात, हॉस्पिटलच्या अत्याधुनिक सेवांच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावरती आपल्यामध्ये उपस्थित असलेले, आपलं तर नाव घ्यायला पाहिजे, कुंभमंत्री आणि ह्या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय, आज ह्या ठिकाणी भाऊंच्या हस्ते ह्या सगळ्या अत्याधुनिक मशिनरीजचं उद्घाटन साईबाबा इन्स्टिट्यूटमध्ये होतंय. ह्याचा मला मनापासून आनंद होत आहे. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि पल्लवी ताई आमची मैत्रीण आहे आणि आज ह्या अत्याधुनिक सेवांचं उद्घाटन सोहळा आपण इथं करत आहात माननीय मंत्री गिरीश महाजन साहेब यांच्या हस्ते. जरी आज ते जलसंपदा मंत्री किंवा कुंभमंत्री असतील किंवा त्यांच्यावरती अजून इतर काही जबाबदाऱ्या असतील, परंतु सर्वात महत्वाचं काम त्यांचं महाराष्ट्रामध्ये जर ते आज जर फेमस असतील तर ते आपत्ती व्यवस्थापन तर आहेच, परंतु महत्वाच्या सेवा म्हणजे त्यांची ती ह्याच वैद्यकीय सेवेमध्ये आहे. सर्व डॉक्टरांना सोबत घेऊन महाराष्ट्रभर सर्वात मोठे आरोग्य शिबिर भरून आणण्यामध्ये गिरीश भाऊंचा खूप मोठा हातखंडा आहे. मागच्या वर्षी ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र भाऊंच्या हस्ते झालं आणि
डॉक्टर धर्माधिकाऱ्यांनी सांगितलं की गिरीश भाऊंचा ज्याला हात लागतो त्यांचा हात सुवर्ण स्पर्श आहे, आज त्यांनी मला पण हात लावला. त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये माझं देखील कल्याण होणार आहे. या ठिकाणी विविध सुविधा या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत. भाऊ त्यांच्या भाषणातून बोलतीलच. सिटी करोनरी एंजिओग्राफी, मी सावजींना म्हटलं की तुम्हाला आणि मला आधी करून घेण्याची आवश्यकता आहे. आयव्हर्स आणि FFR एंजिओप्लास्टी आहे. भाऊ, ह्या रुग्णालयामध्ये जवळपास 200 खाटा आहेत. या 200 खाटांच्या माध्यमातून 200 खाटांचं रुग्णालय नाशिकमध्ये चालवणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. आणि मध्यंतरी माझ्या सासूबाई या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होत्या. मी या ठिकाणी येऊन गेले. डॉक्टर साहेब या ठिकाणी ह्या हॉस्पिटलचा भार सांभाळत असताना अजून विस्तारत असलेल्या कक्षांमध्ये मी त्यांना जाऊन भेटले. तेव्हा लक्षात आलं की 200 खाटांचं रुग्णालय नाशिकमध्ये सांभाळणं ही खूप तारेवरची कसरत आहे. मुंबईमध्ये ते सांभाळणं ही खूप तशी त्या ठिकाणी त्याच्या अलाइड ज्या सगळ्या सुविधा आहेत किंवा जी ह्युमन रिसोर्सेस ज्या आहेत ह्या पटकन मुंबईमध्ये अवेलेबल होऊन जातात. परंतु आता नाशिकच्या रुग्णांना, उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना या सगळ्याच सेवा एका छताखाली मिळण्यासाठी आज जे काही काम अनिरुद्ध धर्माधिकारी या ठिकाणी करत आहेत, पल्लवीताई करत आहे आणि त्यांचा चिरंजीव म्हणजे तोही मला खूप, भाऊ मला म्हटलं की हा खूप चांगला सोशल वाटतोय आणि खूप टॉकेटिव्ह वाटला. अजून तो MBBS करत आहे. तुला देखील मी मनापासून शुभेच्छा देते. ऐश्वर्या पण या ठिकाणी उपस्थित आहे. ती देखील खूप मोठी डॉक्टर ऐश्वर्या धर्माधिकारी इथे उपस्थित आहेत. श्री विश्वजित ह्या ठिकाणी उपस्थित आहे. तोही लवकरच डॉक्टर होईल. डॉक्टर कुठे आहेत, मी मनापासून आपल्याला शुभेच्छा देते. आणि भाऊंच्या उपस्थितीमध्ये आज ह्या ठिकाणचा नवीन सगळ्या मशिनरीजचं लोकार्पण होत आहे. निश्चितच ह्याचा उपयोग उत्तर महाराष्ट्रातील सर्व रुग्णांना मोठ्या प्रमाणामध्ये होईल आणि नाशिककरांसाठी एक नवीन सोय आपण उपलब्ध करून देत आहात. त्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानते, आपलं अभिनंदन करते. आणि ह्या ठिकाणी माझे बंधू दीपक चंदे देखील व्यासपीठावरती आहे. मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करते, स्वागत करते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. कायम बरोबर असावे. मी श्रीयुत अजित शेख येवल्याचे यांना विनंती करते. श्री साईबाबा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल च्या नवीन तंत्रज्ञानाला आणि धर्माधिकारी परिवाराला मी तुमच्या समोर उभा आहे शुभेच्छा देण्यासाठी. एक मुस्लिम साहेब, नुसतं मुस्लिम नाही, भारतीय मुस्लिम. आणि नुसतं भारतीय मुस्लिम नाही तर मराठी मुस्लिम. आज या ठिकाणी हे काम इतकं सोपं नाही. 2 जुलैला माननीय मुख्यमंत्रींच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं. 3 जुलैला मी ॲडमिट झालो. ते माझं सौभाग्य होतं का दुर्भाग्य, परंतु बाहेर आलो त्यावेळी टणटणीत बाहेर गेलो. या हॉस्पिटलमध्ये सफाईगारपासून तर निष्णात डॉक्टरांपर्यंत सर्वच नम्र आणि शिस्तबद्ध कार्यक्रम या ठिकाणी राबवतात. म्हणून या साईबाबा हॉस्पिटलचं नाव संपूर्ण देशामध्ये पसरलेलं आहे. यामध्ये कोणाच्या मनात शंका किंवा कुशंका असण्याचं कारण नाही. या ठिकाणी मी असं म्हणेन, मला कमी वेळेत बोलता येत नाही, माझ्यासाठी जास्त वेळ बोलू देणार नाही कारण मी येवल्याचा आहे. पण मी जाणीव देवयानी ताई, पण मी जाणीव ठेवतो आणि कमी याच्यात सांगतो, खुशी उनको नहीं मिलती, खुशी उनको नहीं मिलती जो अपने इरादे से जिंदगी जिया करते हैं. खुशी उनको मिलती है जो दूसरों के खुशी के लिए अपने इरादे बदल दिया करते हैं. असे आमचे धर्माधिकारी साहेब, वाणी साहेब, सर्वच या ठिकाणी या तंत्रज्ञानाबद्दल एक काही ओळी आहेत त्या मी सांगेल. परंतु तुम्हा सर्वांना मी एक शुभेच्छा देतो आणि तुम्हाला या ठिकाणी अशा शुभेच्छा देतो की गुल ने गुलशन से गुलफाम भेजा है.
सितारों ने गगन से सलाम भेजा है। आज का प्रोग्राम मुबारक हो धर्माधिकारी साहब, आपको हमने दिल से पैगाम भेजा है। या ठिकाणी विज्ञान आणि आरोग्याचा संगम, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झाली आहे ही नवी पहाट। आता आरोग्य सुधारण्याची सुकर झाली आहे वाट। प्रगत तंत्रज्ञानाने सज्ज हे हॉस्पिटल खास मानवतेच्या सेवेसाठी देईल आरोग्याचा नवा श्वास। प्रगत तंत्रज्ञान आणि विश्वास, मशीनच्या अचूकतेने आणि डॉक्टरच्या निपुणतेने दुःखाचा अंधार दूर होईल। ज्ञानाच्या आणि विज्ञानाच्या किरणाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ही नवी ओळख आज झाली। आरोग्य क्षेत्रातील एक यशस्वी क्रांती इथेच बहरली। उपचार आणि आशेचा किरण, आधुनिक यंत्राची अचूकता आणि मानवतेची सेवा या रुग्णालयात मिळेल। आरोग्याचा एक नवा ठेवा, प्रगत तंत्रज्ञानाचे हे पाऊल आहे अत्यंत महान। प्रत्येक आजारी व्यक्तीला मिळेल आता जीवनदान, प्रत्येक आजारी व्यक्तीला मिळेल आता जीवनदान। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आमचे मार्गदर्शक प्रधानमंत्री आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच कुंभमेळा मंत्री श्री गिरीशजी महाजन आत्ताच आपल्यामध्ये होत्या इतक्या वेळ, पण आता काही त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे इथून रवाना झाल्या। त्या गटनेते श्यामजी बडोदे, आमचे मित्र सुधाकरजी पडगुजर, तसंच आमचे मार्गदर्शक दीपकजी तांदे, उपस्थित सर्व मान्यवर जे आमच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांचा कायम पाठीवर हात राहिलेला आहे असे सर्वजण, आणि हॉस्पिटलचे अगदी मनापासून प्रामाणिकपणे सेवा देणारे सर्व कर्मचारी वर्ग। आज खूप आनंद होत आहे की आपण हॉस्पिटल सुरू केल्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा गाठत आहोत। जेमतेम 1.5 वर्ष झाले हॉस्पिटल चालू होऊन। मी म्हणेन की महाजन साहेबांचा मिडास टच आहे, मॅन विथ द गोल्डन टच। त्यांनी ज्या गोष्टीला हात लावला त्या गोष्टीचं सोनं होतं। आणि हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी सुद्धा साहेब उपस्थित होते, त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि आपण गेल्या 1.5 वर्षात डॉक्टर अजिंक्य देसलेंसोबत रोबोटिक नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीची सुरुवात केली। डॉक्टर सुमी छेरे आणि त्यांच्या इतर न्यूरोसर्जन्सच्या टीमबरोबर आपण मायक्रोस्कोपिक स्पाईन सर्जरी आणि ब्रेन सर्जरी सुरू केली। तसंच आता कार्डियक MRI, CT कॉर्नरी अँजिओग्राफी, आयवस आणि FFR। कसं आहे की या गोष्टी आपल्याला खूप माहिती नसतात किंवा थोड्याफार लोकांना माहिती आहेत काय गोष्टी आहेत। CT कॉर्नरी अँजिओग्राफीमध्ये म्हणजे CT स्कॅनमध्ये संपूर्ण कॉर्नरी अँजिओग्राफी होते। बऱ्याच वेळा कॅथेटर अँजिओग्राफी जी कॅथलॅबमध्ये केली जाते त्याची लोकांच्या मनामध्ये भीती असते की ते नळ्या मनगटातून किंवा मांडीतून घालतात आणि ते दुखतात, मग त्रास होतो। तर अशा वेळेस CT कॉर्नरी अँजिओग्राफी ही एक अतिशय उपयुक्त पर्याय ठरतो। कॅथेटर अँजिओग्राफीला किमान 4 मिनिटं लागतात, प्रिपरेशन लागतं, 3 तास आधी थांबावं लागतं, 3 तास नंतर थांबावं लागतं। पण CT कॉर्नरी अँजिओग्राफी म्हणजे जसं आपण एखादं सलाईनचं इंजेक्शन घेतो तेवढीच एक सुई टोचली जाते आणि CT स्कॅनमध्ये ते जसं आपण मेंदूच्या रक्तवाहिन्यांचा CT स्कॅन केवळ 8 सेकंदात पूर्ण होतो। त्यामुळे रुग्ण आल्यापासून जाईपर्यंत त्याला जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास लागतो आणि त्याची ॲक्युरसी सुद्धा 95% पुढे आहे। जे CT अँजिओग्राफीचे जे रिझल्ट्स असतात त्या रिझल्ट्सवर आधारित आपण पुढचे सगळे उपचार करू शकतो। त्याच्यात थोडीशी आधीची एक पायरी म्हणजे CT कॅल्शियम स्कोरिंग। जसं आपण स्ट्रेस टेस्ट करतो की या रुग्णाला किंवा या व्यक्तीला कॉर्नरी अँजिओग्राफीची आवश्यकता आहे का, त्याला काही हृदयविकाराचा म्हणजे हृदयाच्या धमन्यांचा काही विकार आहे का हे जाणण्यासाठी आपण स्ट्रेस टेस्ट करतो, इकोकार्डिओग्राफी करतो। तसंच CT कॅल्शियम स्कोरिंग ही सुद्धा एक अतिशय उत्तम निदान पद्धती आहे। याची पण ॲक्युरसी 90% पेक्षा जास्त असते। आणि CTवर कॅल्शियमचा किती स्कोर आहे,
0 ते 700च्या पुढे असं स्कोरिंग सिस्टम असते आणि जर 700च्या पुढे स्कोर असेल तर त्या व्यक्तीला अँजिओग्राफी करणं गरजेचंच असतं, कारण त्याला ब्लॉकेज निघण्याची शक्यता 90% जास्त असते. त्यामुळे ही तपासणी सुद्धा 8 सेकंदात होते. ह्याला तर कुठलं इंजेक्शन पण द्यावं लागत नाही आणि आपल्याला सांगता येतं की या व्यक्तीला अँजिओग्राफीची आवश्यकता आहे किंवा नाही. तिसरी जी उपलब्धी आपण आज करून दिली आहे ती म्हणजे आयव्हस किंवा इंट्राव्हॅस्क्युलर अल्ट्रासाऊंड. अल्ट्रासाऊंड सगळ्यांना माहिती आहे, सोनोग्राफी. आपण पोटाची सोनोग्राफी करतो, त्याच्यात किडनी, लिव्हर सगळं बघतो. समजा लिव्हरचा काही प्रॉब्लेम असेल, तिथे एखादी गाठ असेल किंवा लिव्हर खराब झालेला असेल, सिरोसिस झाला असेल तर आपण सांगू शकतो. किडनीचे काही विकार असतील तर त्याचं निदान होऊ शकतं. हे अल्ट्रासाऊंडचं काम असतं. तोच अल्ट्रासाऊंडचा अतिशय मिनिएचर प्रोब म्हणजे अतिशय छोटा प्रोब आपण मनगटाच्या धमनीतून हृदयाच्या रक्तवाहिनीत नेऊन हृदयाच्या रक्तवाहिनीतले जे अडथळे आहेत, ब्लॉकेजेस आहेत, त्याचं स्वरूप काय आहे हे समजून घेऊ शकतो. आहे का, फायब्रोसिस आहे का, कोलेस्ट्रॉल आहे का, हे कळाल्याने काय होतं की आपल्याला आपल्या उपचाराचं नियोजन, स्टेंट्स टाकण्याचं नियोजन जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ज्यांना किडनीचे विकार आहेत अशा व्यक्तींना कॉन्ट्रास्ट इंजेक्ट करणं बऱ्याच वेळा धोक्याचं होऊ शकतं. की अँजिओग्राफी, कॅथेटर अँजिओग्राफी करताना किमान 40-50 ml कॉन्ट्रास्ट लागतो आणि त्याचा किडनीवर ताण पडतो, हृदयावर ताण पडतो, किडनी फेल होऊ शकते किंवा फार क्वचित असं होतं किंवा हृदयाचं पंपिंग तात्पुरतं कमी होऊन मग बाकी कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. तर आयव्हसमध्ये असं कुठलंही कॉन्ट्रास्ट इंजेक्शन लागत नाही आणि ज्या व्यक्तींना किडनी फेल्युअर आहे त्यांना 0 कॉन्ट्रास्ट म्हणजे 1 थेंब कॉन्ट्रास्ट न वापरता आपण संपूर्ण अँजिओप्लास्टी पार पाडू शकतो. दुसरा महत्त्वाचा आयव्हसचा फायदा म्हणजे आयव्हस हा त्रिमिती असतो. पूर्ण 360 डिग्रीमध्ये आपल्याला ते ब्लॉकेज दिसतं. कुठे त्या 3 गोलामध्ये कुठे कमी आहे रक्तवाहिनीच्या आत, तो कुठे जास्त आहे ते आपल्याला कळतं. या उलट जी आपण कॅथेटर अँजिओग्राफी करतो ती 2 डायमेन्शनल असते. त्यामुळे आपल्याला कुठे एक्सेंट्रिक प्लाक असेल किंवा ब्लॉक असेल तर तो कळत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अँजिओप्लास्टी झाल्यानंतर तो स्टेंट त्या रक्तवाहिनीला घट्ट बसलेला आहे की नाही, व्यवस्थित रुतला आहे की नाही, सगळ्या अँगल्सने 360 डिग्रीमध्ये हे आपल्याला फक्त आयव्हसवर कळू शकतं. कॅथेटर अँजिओग्राफीमध्ये ते कळू शकत नाही. त्यामुळे आयव्हससुद्धा खूप फायदेशीर गोष्ट आहे. चौथी महत्त्वाची उपलब्धी म्हणजे FFR, फ्रॅक्शनल फ्लो रिझर्व. बऱ्याच वेळा ब्लॉकेजेस 60-70% असतात, ज्याला आपण बॉर्डरलाईन ब्लॉकेजेस म्हणतो. आणि मग अशा वेळेस दुमत होतं. काही डॉक्टर्स म्हणतात अँजिओप्लास्टी करायला पाहिजे, काहींना वाटतं की नाही ब्लॉकेज खूप जास्त नाही आहे, आपण अँजिओप्लास्टी न करता औषधं देऊन थांबू शकतो. अशा वेळेस FFRने त्या ब्लॉकेजच्या पलीकडे रक्तप्रवाह हा अलीकडच्या इतकाच होतो की नाही हे कळू शकतं. जर ब्लॉकेजच्या पलीकडचा रक्तप्रवाह हा ब्लॉकेजच्या अलीकडच्या रक्तप्रवाहाच्या 80% अधिक असेल तर मग अँजिओप्लास्टी करण्याची गरज नाही. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर ताबडतोब मिळून जातं. कारण बऱ्याच वेळा हा प्रश्न असतो की 60-70% रुग्णाच्या नातेवाईकांनाही प्रश्न असतो की डॉक्टर त्यांचे तर 4 ब्लॉक सांगितले, तुम्ही तर 3च काढले, मग त्या 50%-60% ब्लॉकेजचं काय. तर ज्या ब्लॉकेजमुळे रक्तप्रवाहात अडथळा होत नाही त्या ब्लॉकेजला अँजिओप्लास्टी करण्याची गरज नसते. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला FFR मधून कळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं कार्डियक MRI. जसं आपण मेंदूचा MRI करतो, हाडांचा किंवा सांध्यांचा MRI करतो, मणक्याचा MRI करतो, तसंच आता आपल्याला हृदयाचा MRI सुद्धा करता येऊ शकतो. त्याचा महत्त्वाचा फायदा काय तर हार्ट अटॅक आल्यानंतर हृदयाच्या पेशींना जी इजा पोचते, जो डॅमेज होतो, त्याच्यामुळे त्या पेशी कायमस्वरूपी निकामी झाल्या आहेत का हे आपल्याला कळतं. जर त्या कायमस्वरूपी निकामी झाल्या असतील तर मग तुम्ही अँजिओप्लास्टी किंवा बायपास करून त्या पेशी परत निर्माण होत नाही. कारण मेंदू, हृदय, किडनी हे 3 अवयव असे आहेत की ज्याच्या पेशी प्रजनन करू शकत नाही. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला कार्डियक MRI वर कळते. त्यामुळे समजा जर त्या पेशी मृत झाल्या असतील, उदाहरणार्थ एखादं रोपटं आहे
ते फक्त कोमेजलंय, आपण पाणी घातलं तर ते परत तरारतं. पण एखादं रोपटं जळून गेलं तर त्याला कितीही पाणी घातलं तर काही फायदा होत नाही. त्याचप्रमाणे हृदयाच्या पेशी एकदा मृत झाल्या तर त्याला तुम्ही अँजिओप्लास्टी करा, बायपास करा, फायदा होत नाही. पण हे लक्षात हे जाणून घेण्यासाठी कार्डियाक MRI व्यतिरिक्त दुसरी कुठलीही तपासणी नाही. त्यामुळे हार्ट अटॅक आल्यानंतर बायपास किंवा अँजिओप्लास्टीचा निर्णय घ्यायचा असेल तर आधी कार्डियाक MRI केला तर आपल्याला कळू शकतं या गोष्टींचा फायदा होतो की नाही. तर अशा पद्धतीने आपण या नवीन सगळ्या चाचण्या नाशिककरांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आमचा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे की आपल्या परिसरातील म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यायच्या आणि त्याही त्यांना परवडतील अशा दरांमध्ये. त्यामुळे आपण या सेवा नाशिककरांच्या चरणी अर्पण करत आहोत. मी गिरीश भाऊ आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे खूप आभार मानतो की त्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेले आहेत. सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. सगळ्यांना दीर्घ आयुर आरोग्य प्राप्त हो अशी परमेश्वरच्या चरणी प्रार्थना करतो. आणि पेशंटच्या आजारावर उपचार करण्यासाठी नेहमीच नवनवीन शस्त्राची आम्हाला गरज असते. या शस्त्रांची पूजा क्रांतिदिनी सरांकडून झाली. याबद्दल आम्हाला हॉस्पिटलला खूप छान वाटतं आणि आपण आज आमच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलात असे माननीय मंत्री महोदय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन, याचबरोबर माननीय आमदार देवेंद्र फरांदे मॅडम यांचे सुद्धा मी आभार मानतो. माननीय लक्ष्मणजी सावजी साहेब, आपल्या महापौर माननीय हिमगौरी अडके यांचे सुद्धा मी आभार मानतो. याबरोबर माननीय लक्ष्मणजी सावजी, माननीय सुधाकर बडगुजर साहेब, गटनेते बडोदे साहेब, चंदे साहेब, याबरोबर विविध असोसिएशन्स, CGAच्या समन्वयक समिती, विविध सामाजिक संघटना, आमचे मित्र परिवार, ज्येष्ठ आप्त स्वकीय आणि आमचे रुग्ण, याबरोबर ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम खरंच सफल झाला हे आमच्या हॉस्पिटलचे रुग्ण की ज्यांनी आजपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवून आमच्याकडून ही ट्रीटमेंट घेतली. आज या कार्यक्रमाच्या शेवटी मी आपल्याला एवढंच सांगू शकतो की ह्या सगळ्या मशीन्समुळे आपण आजाराला आधीच रोखू शकतो. ह्या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सगळ्यांवर एक जबाबदारी आहे. आपण सर्व जनमानसात हा निरोप पोहोचवायचा आहे की आपण आजार होण्याच्या पूर्वीच कसा रोखू शकतो याबद्दल आपण नक्कीच सगळ्यांना गाईड करू शकता व हा मेसेज पोहोचवू शकता. आपल्या कार्यक्रमाबद्दल उपस्थितीबद्दल सर्वांचे धन्यवाद व थँक्यू. सोहळा मोठ्या प्रमाणात होत आहे. नक्कीच आपल्याला माहिती आहे की साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट हे नाशिक शहरामध्ये अतिशय गुणवत्तापूर्ण आणि अतिशय चांगली पेशंट सर्व्हिस देणारे इन्स्टिट्यूट आहे. यामध्ये हृदयविकारासाठी सातत्यपूर्ण सेवा दिली जाते. डॉक्टर धर्माधिकारी आणि त्यांचं पूर्णच कुटुंब आता या सेवेत आहे. आपण बघता आहे की नुकतंच आता आपले कुंभमेळा मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या हस्ते याचं CT MRI सेक्शनचं उद्घाटन झालेलं आहे आणि फर्स्ट टाईम कार्डिओ MRI हे नाशिक शहरात इंट्रोड्यूस होत आहे आणि याबद्दल धर्माधिकारी डॉक्टर आणि साईबाबा इन्स्टिट्यूटचे खूप खूप अभिनंदन.